नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. कृपया एक 5 मिनिट क्वालिटी वेळ काढून अवश्य हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण भारतामध्ये एक अशा फाउंडेशनची सुरुवात झालेली आहे, जी खास करून मुलींना लग्नासाठी आर्थिक मदत करत आहे. आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून कन्यादान योजना अशी एक सुंदर अशी योजना राबविली जात आहे. त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. बघा, ज्यांच्या घरी मुली आहेत, ज्यांच्या मुलींचे लग्न झालेले नाहीत, नक्कीच अशा मुलींना, त्यांच्या पालकांना ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही व्हिडिओ बघत आहात, समजा तुमच्या घरी मुली नसतील तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, जेणेकरून तुमच्या या व्हिडिओ शेअरिंगमुळं काही जणांचा फायदा होऊ शकतो. कारण बघा, आज जमाना सोशल मीडियाचा आहे. आपण दिवसातून कमीत कमी 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यावरती वेळ घालवतो आणि काही ना काही आपण शेअर करत असतो, बघत असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या संपर्कामधील प्रत्येकांना शेअर करा, जेणेकरून काही लोकांना या योजनेचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तर ही योजना काय आहे आणि ही कशा प्रकारे काम करते, चला तर मग जाणून घेऊया. तर आधी विद्यादान, मग कन्यादान. हो मित्रांनो, कारण आज मुलींना शिकवणं खूप गरजेचं आहे. का? कारण प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घराचा बॅकबोन असते त्या घरातील स्त्री. मग स्त्री जर शिकली, जसं म्हणतात ना, आई जर शिकली तर केवळ त्या घराचाच उद्धार होणार नाही, तर समाजाचा पण उद्धार होणार आहे आणि देशाचा पण उद्धार होणार आहे. म्हणूनच कन्यादान योजनेच्या माध्यमातून मुलींनी शिकणं, स्वतःच्या पायावर तयार होणं आणि त्याचबरोबर त्यांना लग्नासाठी योग्य अशी मदती मिळवून देणं, हे TCH फाउंडेशन या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. वेबसाईट आहे मित्रांनो www.tchfoundation.in. जर तुम्ही व्हिजिट केला नसाल तर जरूर एकदा व्हिजिट करून घ्या. तर मित्रांनो, या संस्थेचं मुख्य उद्देश आहे मुलींना सक्षम करणे आणि कुटुंबांना आधार देणे. तर ती कशा पद्धतीने करते आपण पुढे जाणून घेऊया. या संस्थेचं जे मुख्य उद्देश आहे, कन्यादान योजनेचा मुख्य उद्देश गरीब आणि गरजू कुटुंबांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करणे आहे, जेणेकरून त्यांना आर्थिक भारातून वाचवता येईल आणि लग्नादरम्यान होणारा खर्च कमी करता येईल. कारण आपल्यालाही माहिती आहे, लग्न म्हटलं की खर्च हा खूप मोठा असतो आणि अशा वेळेला एक एक रुपया देखील महत्त्वाचा असतो. आणि त्यात ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अगोदरच अडचणी आहेत, अशांना तर 1 रुपया म्हणजे म्हणतात ना, गाडीच्या चाकासारखा वाटतो. मग अशा वेळेला जर तुमच्या आमच्या माध्यमातून संस्थेकडून जर त्या कुटुंबाला काही रक्कम आपण मदत स्वरूपामध्ये मिळवून दिलो, तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून मिळणारे आशीर्वाद हे तुम्हा आम्हासाठी अनमोल ठरणार आहेत. व त्याचबरोबर विवाह कायदेशीर आणि प्रौढ वयात होईल याची खात्री करते. कारण मित्रांनो बघा, बालविवाह आताच्या काळात जास्त होत नाहीत, पण अगोदर बालविवाह भरपूर व्हायचे, अजूनसुद्धा काही ठिकाणी होतात. तर बालविवाह रोखणं हे सुद्धा या संस्थेचं एक उद्देश आहे. मित्रांनो, या योजनेची काही प्रमुख उद्दिष्टे जर आपण पाहिली तर सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक मदत. कारण जे गरीब किंवा निराधार कुटुंब आहेत, त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आपली संस्था ही आर्थिक मदत करते. त्याचबरोबर आर्थिक भार कमी करण्यासाठी, म्हणजे कुटुंबांना लग्नाशी संबंधित खर्च जसे की घरगुती वस्तू असतील किंवा इतर संबंधित खर्च भागवण्यासुद्धा आपली संस्था आर्थिक स्वरूपामध्ये मदत करते. त्याचबरोबर मुलींना सक्षमीकरणासाठी सुद्धा मदत करते. हो, मुली आणि त्यांच्या कुटुंबियांना सक्षम बनवणे आणि त्यांना लग्नाच्या आर्थिक ओझ्यातून मुक्त करणे, हे सुद्धा आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आता म्हटल्याप्रमाणे बालविवाह रोखणे. हो, या योजनेअंतर्गत मुलींच्या लग्नासाठी किमान कायदेशीर वय 18 वर्षे सुनिश्चित केले आहे, जेणेकरून बालविवाहाला परावृत्त करता येईल. तर आता ही संस्था म्हणजे काय, ही योजना म्हणजे काय, तर थोडक्यात ही योजना लग्नादरम्यान कुटुंबावरील आर्थिक दबाव कमी करते आणि समाजातील मुलींचे लग्न सुलभ करते. तसेच कायदेशीर आणि प्रौढ विवाहाच्या प्रथेला प्रोत्साहन देते. तर बघा, या योजनेचा फायदा कसा होतो, या योजनेचा लाभ कोणत्याही वयोगटातील, बघा लक्ष द्या, म्हणजे बऱ्याच लोकांना काय वाटतं की बाबा मग लहान मुलींच्याच नावे या योजनेत सहभागी व्हायचं का? नाही, असं काही नाही. मुलीचं वय कितीही असू द्या,
फक्त मुलगी अविवाहित असावी. मग ते 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, 25 वर्ष असेल, डझंट मॅटर. म्हणजे मुलीचं वय कितीही असू द्या, अविवाहित असावी आणि सभासद झाल्यापासून त्या मुलीचं वय किती वर्षानंतर होतं, सभासद झाल्यापासून त्या मुलीचं लग्न किती वर्षानंतर होतं यावरती संस्थेकडून त्या मुलीला लग्नासाठी कमीत कमी ₹2100 ते जास्तीत जास्त ₹51,000 मदत केली जाते. बघा मित्रांनो, आता 2100 ते 51,000 मदत कशी मिळणार आपण पुढे बघणारच आहोत. पण या संस्थेमध्ये सभासद होण्यासाठी आपल्याला आयुष्यात केवळ एकदाच, होय, कुठला हप्ता नाही किंवा कुठला अतिरिक्त शुल्क नाही, काय नाही, केवळ एकदाच मात्र ₹1100 भरून आपण या संस्थेमध्ये सभासद होऊ शकतो. आणि याचं जे फॉर्म आहे ऑनलाईन पण भरू शकता आणि ऑफलाईन पण भरू शकता. आपण सभासद झाल्यानंतर या ठिकाणी मुलीच्या लग्नासाठी मदत कशा प्रकारे मिळते बघूया. तर सभासद झाल्यापासून कमीत कमी 90 दिवसानंतर ही योजना लागू होते. म्हणजे एखाद्या मुलीला आपण आपल्या संस्थेमध्ये सभासद केलो, 90 दिवसाच्या आत जर लग्न होत असेल तर कृपया त्यांना मदत मिळणार नाही, सांगू शकता. परंतु 90 दिवसाच्या पुढे 1 दिवस जरी झाला, म्हणजे 91वा दिवस जरी उजाडला तरी आपण त्यांना मदत करणार आहोत. कसं बघा, 1 वर्षाच्या आत जर मुलीचं लग्न झालं तर ₹2100 मदत मिळते. दुसऱ्या वर्षी जर लग्न झालं ₹2500, तिसऱ्या वर्षी जर लग्न झालं ₹3000, चौथ्या वर्षी जर लग्न झालं ₹3500. या प्रकारे तुम्ही टेबल बघू शकता. एखाद्या मुलीचं समजा 10व्या वर्षी लग्न झालं तर ₹10,000, 15 वर्षानंतर लग्न झालं ₹30,000 आणि एखाद्या मुलीचं समजा 18 वर्षानंतर, म्हणजेच सभासद झाल्यापासून 18 वर्ष. असं नाही की मुलीचं वय 18 वर्ष, मुलीचं तर वय 18 वर्ष होणं गरजेचंच आहे. पण फॉर्म भरते वेळेस मुलीचं वय कितीही असू द्या, फॉर्म भरल्यापासून म्हणजे सभासद झाल्यापासून किती वर्षानंतर मुलीचं लग्न होतं यावरती कमीत कमी 2100 ते 51,000 मदत मिळते. मित्रांनो, खूप पुण्याचं काम तुम्हा आम्हा सर्वांच्या माध्यमातून होणार आहे. कारण विचार करा, अडीअडचणीच्या वेळेस, लग्नाच्या वेळेस त्या कुटुंबाला आपण जे काय मदत या ठिकाणातून मिळवून देणार आहोत त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये जे आनंदाश्रू येणार आहेत, त्यांच्या आत्म्यातून जो आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे तो कितीही पैसे खर्च करून भेटणार नाही. म्हणजे पुण्य आणि पैसा दोन्ही गोष्टी या माध्यमातून आपणास मिळणार आहेत. तर अधिक माहितीसाठी ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला त्यांच्याच माध्यमातून सुद्धा संपर्क करू शकता. आणि जर तुम्हाला संस्थेच्या ऑफिसला व्हिजिट करायचं असेल तर डॉक्टर चव्हाण प्लाझा, मेन रोड, उमरगा, जिल्हा धाराशिव, महाराष्ट्र या ठिकाणी संस्थेचं मुख्य ऑफिस आहे आणि पूर्ण भारतवर्षामध्ये संस्थेचं काम चालू आहे. वेबसाईट आणखीन एकदा रिपीट करतो, www.tchfoundation.in. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं TCH फाउंडेशनच्या माध्यमातून एक सुंदर अशी कन्यादान योजना राबवली जात आहे. नक्कीच जर तुमच्या घरी मुली असतील तर तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता व त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनासुद्धा या योजनेमध्ये सामील करण्यासाठी सांगू शकता. यदा कदाचित समजा तुमच्या घरी मुलगी नसेल किंवा तुमच्या घरी मुलींचे लग्न ऑलरेडी झालेले असतील तरीसुद्धा तुमच्या पाहुण्यारावळ्यामध्ये, मित्रमंडळीमध्ये, आजूबाजूला, शेजाऱ्यापाजारामध्ये तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण तुमच्या या शेअरिंगमुळं कुणा ना कुणाचा तरी नक्कीच फायदा होऊ शकतो. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. जय हिंद.